आज आपण उपवासाचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत। उपवास असला म्हणून काय झालं, पण उपवासाला सुद्धा मस्त असे चमचमीत आणि अगदी चविष्ट पदार्थ सुद्धा करता येतात। आज आपण साबुदाणा वरीचा तांदूळ किंवा साबुदाणा वडा न करता हे उपवासाचे वडे तयार करणार आहोत। आणि विशेष म्हणजे या वड्यांसाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे वडे बनवून तयार होतात। बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत। बऱ्याच लोकांना साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे भाजणीचे वडे अगदी उत्तम पर्याय आहे। रेसिपी प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ आणि कमी साहित्यामध्ये शेअर केलेली आहे। शिवाय भरपूर टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। वड्यांसाठी इथे मी भागीरथीची उपवास भाजणी पीठ घेतलेलं आहे आणि हे आपण 200 ग्रॅमचं पॅकेट इथे वापरणार आहोत। भागीरथीच्या ऐवजी तुम्ही केप्रचं किंवा इतर तुम्हाला कोणतीही भाजणी मिळत असेल उपवासाची, ती तुम्ही इथे वापरू शकता। तुमचे नेहमी उपवास असतील तर तुम्ही ही एखादी भाजणी अशी आणून ठेवली तर अगदी 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे वडे तयार करता येतील। पीठ थोडंसं पसरून घ्यायचं, यामध्ये 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। मोहन आपण घातल्यामुळे हे वडे छान खुसखुशीत होतात। आता थोडंसं गरम आहे, हलक्या हाताने ह्याला असं मिक्स करून घ्यायचं। हे तेलाचं मोहन आपल्याला पिठाला एकसारखं छान चोळून घ्यायचं आहे आणि ह्याची अशी छान अशी मूठ वळली पाहिजे, या पद्धतीनं आपलं हे मोहन असायला हवं, म्हणजे वडे छान खुसखुशीत होतात। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। 2 मीडियम साईजच्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। या कमी तिखट मिरच्या आहेत, त्यामुळे मी इथे 2 वापरलेल्या आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। भाजणीच्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे एक मीडियम साईजचा उकडलेला बटाटा आपण यामध्ये बारीक किसणीने किसून घालणार आहोत। बटाटा किसून घातला की भाजणीच्या पिठाला छान बाइंडिंग येतं आणि वडे तेलामध्ये गेल्यानंतर फुटत नाहीत, त्यामुळे बटाटे किसूनच वापरायचे। एकापेक्षा जास्त बटाटे सुद्धा वापरायचे नाहीत, नाहीतर मग तेलामध्ये गेल्यानंतर हे वडे सुटू शकतात। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सुरुवातीला हे पीठ आपण असंच मळून घेतलंय। आता यामध्ये आपण थोडं थोडं गरम पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय। गरम पाण्यामुळे या पिठाला छान चिकटपणा येतो आणि आपल्याला वडे व्यवस्थित थापता येतात। खूप जास्त गरम नाही, अगदी कोमट पाणी मी इथं वापरलेलं आहे। आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया। पीठ खूप जास्त सैल करायचं नाहीये, आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना, अगदी त्या पद्धतीने पीठ इथं मळून घेतलेलं आहे। आता या पिठाला आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट द्यायची आहे। याला मी झाकून एक 10 मिनिटं ठेवतेय। 10 मिनिटांनंतर पिठाचं झाकण काढून पाहायचं आहे। आपण गरम पाण्यामध्ये आपण हे पीठ मळल्यामुळे पिठाला छान चिकटपणा आलेला आहे आणि यामध्ये आपण जे भाजणीचं पीठ वापरलेलं आहे ते भाजणीचं पीठ आणि बटाटा छान असा एकजीव झालेला आहे। या पिठाला चिकटपणा छान आल्यामुळे याचे वडे आपल्याला छान थापता येतात। तर आता हाताला थोडंसं चिटकत आहे, त्यामुळे आपण इथे अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा आणि ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे। तुम्हाला केवढे मोठे किंवा छोटे गोळे हवे असतील त्या पद्धतीने ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे। या पिठामध्ये साधारण मोठ्या साईजचे 10 वडे तयार होतात आणि छोट्या साईजचे म्हटलं ना तर 15 वडे सुद्धा इथे तयार करता येतात। इथं मी लिंबा एवढ्या आकाराचे हे वडे तयार करून घेतलेले आहे। या पिठाचे मी एकाच वेळी सगळे गोळे तयार करून घेते, म्हणजे वडे थापताना आपल्याला पटपट असे वडे थापून तेलामध्ये सोडता येतात। गोळे तयार करून झाले। इथं मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण वडा थापायला घेऊया। इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यावरती 2-3 थेंब असं आपण तेल घालून घ्यायचंय। केळीचं पान नसेल तर तुम्ही इथे प्लास्टिकचा पेपर सुद्धा वापरू शकता। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा आपण यावरती ठेवून छान थापून घ्यायचा आहे। थापताना आपल्याला खूप जास्त जाडही नाही आणि पातळही थापायचा नाहीये। पातळ वडे थापले तर ते तेलामध्ये कडक होतात किंवा जास्त जाड थापले तर ते आतपर्यंत शिजले जात नाही। त्यामुळे वडे थापताना आपण भाकरीची जाडी ज्या पद्धतीने असते ना त्या पद्धतीने वडा थापून घ्यायचा, म्हणजे वडे आतून सुद्धा छान मऊसूत होतात आणि वरून छान कुरकुरीत होतात। साईडच्या ज्या कडा असतील त्या थोड्याशा चिरटत असतील तर त्याला असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे। आता वड्याच्या बरोबर मधोमध आपण एक छोटंसं होल तयार करून घेणार आहोत, यामुळे वडा आतपर्यंत छान तळला जातो। आता एकसारखा वडा आपण इथे थापून घेतलेला आहे। आता वडा तेलात सोडताना आपल्याला हे अलगद असं केळीचं पान उचलायचं आहे आणि दुसऱ्या हातावरती हे असं उचलून आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे। केळीच्या पानावरती थापल्यामुळे किंवा प्लास्टिक पेपरवरती थापल्यामुळे वडा अलगद असा उचलून तेलात सोडता येतो। सुरुवातीला तेल खूप कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि वडा सोडून घ्यायचा। एक अर्धा मिनिटातच वडा छान फुलून वरती येतो, म्हणजे वडा आपला छान हलका फुलका झालेला आहे। आता यावरती अलगद असं तेल सोडायचं, म्हणजे वडा छान वरूनही टम्म फुगतो आणि एक साइड छान तळून झाली की मग याला पलटी करून घ्यायचा। दोन्ही साइडनं छान असा खरपूस आपण हा वडा तळून घेतलेला आहे। वडा बघा अगदी छान असा तळला गेलेला आहे, यावरती छान गोल्डन कलर आलेला आहे आणि वडा अजिबात तेलकट झालेला नाहीये। याच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा थापून छान असे गोल्डन कलर वरती तळून घेऊया। कोणताही तेलातला पदार्थ करताना गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय ठेवायची। मंद गॅसवरती जर कोणताही पदार्थ तळला तर तो खूप जास्त तेलकट होतो। तर इथं आपण मीडियम फ्लेमवरती सगळे वडे तळून घेतलेले आहेत। मस्त असा आपला इथं उपवासाचा कुरकुरीत असा वडा तयार झालेला आहे।
सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आणि मस्त असा कुरकुरीत वडा तुम्ही उपवासाचा नक्की ट्राय करून पहा. उपवास असो अगर नसो, तुम्ही कधीही एनी टाइम हा वडा खाऊ शकता. आतून छान कुरकुरीत होतात, वरून छान खुसखुशीत होतात. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल वड्यांची तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन नक्की दाबा. म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी बरोबर. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.